शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून उत्साहामध्ये सण साजरे होत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून भाजपतर्फे हिंदुत्वाची गुढी उभारण्यात येणार आहे। प्रत्येक बूथवर 11 कार्यकर्त्यांची सदस्य समिती भाजपकडून तयार केली जाणार आहे। या कार्यकर्त्यांच्या घरी गुढी उभारण्यात येणार आहे अशी माहिती आमदार आशिष शेलारांनी दिली आहे। तर दुसरीकडे शेलारांनी ठाकरेंवर घणाघात करत उद्धवजींनी हिंदुत्व सोडलेलं असलं तरी आम्ही हिंदुत्वाबरोबर ताकदीनं उभे असल्याचं म्हटलंय। 3.5 मुहूर्तापैकी एक असलेलं हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडवा हा आम्ही मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा करतो। याचा अर्थ प्रत्येक बूथमध्ये 11 घरांवर प्रत्येक बूथमधल्या 11 बूथ समितीच्या कार्यकर्त्यांच्या घरी प्रत्येक बूथमधील 11 पक्षाचे विचार वाहणाऱ्या कुटुंबाच्या घरी आम्ही हिंदुत्वाची गुढी उभी करणार आहोत। आणि आता एक धक्कादायक बातमी आहे धुळ्यामधून। धुळे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं राडा केल्याचा प्रकार समोर आलाय। कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराच्या व्यवस्थापकालाच मारहाणीची घटना घडली। ठेकेदाराच्या व्यवस्थापकानं धुळेकर नागरिकांबद्दल अपशब्द वापरल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापकाला चोपल्याचं सांगण्यात येत आहे। यावेळी या व्यवस्थापकावरती शाई आणि अंड देखील फेकण्यात आलं, तसंच शिवीगाळ करत मारहाणही करण्यात आलेली आहे। कचरा संकलक ठेकेदारामुळे शहरामध्ये कचऱ्याचे ढीग साचलेले असून मनमानी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचा आहे। कुठलीही गाडी घंटागाडी वेळेवर येत नाही, कचरा संकलन करत नाही। या संदर्भामध्ये धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी आंदोलन आणि धरणं ठेवलं। हे करत असताना या स्वयंभू कंपनीचे जे कर्मचारी मॅनेजर आहे त्यांनी या ठिकाणी उत्तर देताना असं म्हटलं की धुळेकर जनता घाण करते, धुळेकर जनतेला वळण नाही, अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलं। धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा निषेध करतो आणि जर बाहेरच्या जिल्ह्यातले असे काही लोक येऊन फक्त धुळ्याच्या लोकांना नाव ठेवतील, धुळ्याच्या जनतेला नाव ठेवतील आणि पैसा कमवण्याच्या हेतूने या ठिकाणी येतील तर यांना अशाच पद्धतीने धडा शिकवला जाईल। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। उल्हासनगर शहरामधील अनधिकृत जुगारांच्या अड्ड्यांवरती धाड टाकून ठाकरे गटाच्या महिलांनी इथल्या साहित्याची तोडफोड केली। कॅम्प नंबर 5च्या जनता कॉलनी परिसरामध्ये अवैधरित्या जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत आणि यावर पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नाही। या अड्ड्यांमुळे अनेकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, त्यामुळे काही महिलांनी याची तक्रार ठाकरे गटाच्या महिला शहर प्रमुखांनी केलेली होती। त्यानुसार आज उल्हासनगरच्या लालचक्की आणि जनता कॉलनी परिसरामध्ये जुगाराच्या अड्ड्यांवरती महिला शिवसैनिकांनी धडक दिलेली आहे। यावेळी ठाकरे गटाच्या महिलांनी तोडफोड केली। महिला धडक देणार असल्याची कुणकुण लागताच अड्ड्यावरील कर्मचारी फरार झाले। शिवसेनेची शहर प्रमुख आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे। आज वारंवार माझ्याकडे केसेस येतात की इथं जुगार चालू आहे, आकड्याचा धंदा चालू आहे, मटका। पहिले आम्ही लालचक्की इथे धाड टाकली, त्याच्यानंतरून इथं जय जनता कॉलनी मध्ये आलो, इथं कोणीच नाहीये म्हणून आम्ही सर्व तोडफोड केली। पुऱ्या उल्हासनगर मध्ये हे धंदे चालू आहे, मटका दारू सर्व काही हे बंद झालं पाहिजे, तर रोख लागला पाहिजे। कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे मला माहित नाही काही, पण हे चालू आहे, धंदे बंद झाले पाहिजे।